नमस्कार. स्वागत आहे आपले जागृती न्यूज चॅनलमध्ये. बातम्या आहे मुडशिंगीहून. पंढरपूरची विठू माऊली म्हणजे कोणत्याही एका गावचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत. जात, धर्म, पंथ या पलीकडे असणारे एकमात्र दैवत. हातकणंगले तालुक्यातील मुडशिंगी येथे 1962 साली स्थापन झालेले विठ्ठल मंदिर हे गेल्या अनेक वर्षांपासून नवनिर्मितीच्या प्रतीक्षेत होते. जीर्णोद्धारासाठी अनेक दानशूर भाविक भक्त, उद्योजक, राजकीय पुढारी, वारकरी बंधू भगिनी यांनी अत्यंत तळमळीने धार्मिक भावना जोपासत आर्थिक रूपाने, वस्तू रूपाने व श्रमिक बनून मंदिर निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा उचलला. मंदिराचा पायाभरणी कार्यक्रम 3 एप्रिल 2024 रोजी संपन्न झाला, तर अवघ्या एका वर्षात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. दिनांक 12 मे 2025 ते 14 मे 2025 हे 3 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील महिला भगिनींनी पारंपरिक पोशाख करीत वाद्यांच्या गजरात, लेझिम टाळच्या साथीने विठू माऊलीच्या गाण्यांवर ताल धरला. तसेच भव्य अशी मिरवणूकही यावेळी काढण्यात आली. हा नयनरम्य सोहळा पाहताना जणू प्रतिपंढरी अवतरल्याचा भास होत होता. मंदिराचा संपूर्ण विधी श्री चिदानंद आळतेकर गुरुजी, श्री संतोष कुलकर्णी गुरुजी यांच्या पावन मंत्रोच्चारामध्ये संपन्न झाला. कलशारोहण सद्गुरू श्री शंकर देवाजी हेरवाडकर मामा रुकडी यांच्या हस्ते करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणी, संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या मूर्तींचे गावामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक श्रीमान प्रसाद पुरुषोत्तम मंत्री, श्रीमान दिलीप बाळासाहेब जाधव, श्रीमान बाळासो तातोबा हराळे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आली. प्राणप्रतिष्ठापना गुरुवर्य नामदेव वास्कर महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे पंचक्रोशीतील भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भक्तिमय वातावरणात हा संपूर्ण सोहळा संपन्न झाला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष संजय श्रीकांत शिंगाडे, उपाध्यक्ष सहदेव बाबूराव इंगवले, खजिनदार पोपट भगवानराव इंगवले, सेक्रेटरी नामदेव रंगराव भोसले व इतर सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले. या कार्यक्रमाचे निमंत्रक सरपंच गजानन जाधव व पोलीस पाटील परीक्षित शिंदे यांनी काम पाहिले. मुडशिंगीहून प्रतिनिधी निवास चौगले.